बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की सुलू आत्या आणि त्याचबरोबर चंद्रकांतची सावलीने चांगलीच धिंड काढलेली असते. संसारामध्ये ढवळाढवळ करणारी सुलू आणि त्याचबरोबर यशोदा आणि नमिताला सुद्धा दूर ठेवणारी सुलू आणि त्याचबरोबर राजापासून इथे वेगळं करणाऱ्या अन्वीसाठी इथे हा खूप मोठा धक्कादायक असा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे आता इकडे अवनीने सुलू आणि ताससोबत इथे चंद्रकांतला चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात. हे सगळं काही झाल्यानंतर धोंडू अण्णांना मात्र फार आनंद होतो आणि कावळींचा कावळा कसा उडाला, कावळिणीला आता कसं रडायला येते, कावळिणीचा माज उतरवला माझ्या सुनेने, म्हणूनच ते आनंद व्यक्त करत असतात. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय इथे अवनी आणि त्याचबरोबर राजा ह्या दोघांचा सुद्धा संसार मार्गी लागलेला असतो. हळूहळू अवनी ही दांगट पाटलांच्या घरामध्ये रुळू लागलेली असते. घरच्यांसाठी वेडावाकडा का होईना पण चहा बनवू लागलेली असते, गदारामध्ये रांगोळी काढू लागलेली असते, सडा टाकू लागलेली असते. त्याचबरोबर घरातील प्रत्येक मुलाची काळजी सुद्धा ती घेऊ लागलेली असते. आणि हे सगळं मात्र आता इथे ह्या सुलू आत्याला सहन होत नाही. सुलू आत्या म्हणत असते, जर अशा पद्धतीने ही पोरगी ह्या घरामध्ये रुळू लागली तर मग इथे माझा दिलेला शाप हा खोटा ठरेल आणि मला ते होऊ द्यायचं नाहीये. तेव्हा दत्तू मात्र म्हणत असतो, अगं देना सोडून सुले कुठे उगाचच नादाला लागत बसते. तेव्हा सुलू म्हणत असते, नाही, मला त्याचं अजिबात चांगलं झालेलं पाहणार नाही आणि मी हे सगळं होऊच देणार नाही. आणि रडायला लागलेली असते. मला काहीतरी करावं लागेल असं सुद्धा ती म्हणत असते. त्याचबरोबर माझी पोरगी सुद्धा माझं काही ऐकत नाही असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते, अरे तू त्या माणसाला फोन कर, तो तिचा भाऊ आहे ना, त्याला फोन कर आणि त्याला फोन करून सगळं काही विचार. तेव्हा मात्र इथे दत्तू म्हणत असतो, अगं त्यांना फोन केला तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये. पण मग आता सुलू खूप मोठा निर्णय घेते. ती म्हणत असते, नाही, माझ्या नजरेसमोर इथे माझ्या भावाच्या घरी दिवा लागतोय, तिथे पंचारती, त्याचबरोबर इथे दिवा लागून इथे औक्षण होतंय, त्याचबरोबर देवाची पूजा केली जाते, सडा रांगोळी टाकली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकसुद्धा ती पोरगी करायला लागली. त्यामुळे मला हे सगळं सहन होणार नाही, मुळात मी सहन करणारच नाही. काही जरी झालं तरी मला हे कुठेतरी जाऊन थांबवावं लागणार आहे असा इकडे ती विचार करत असते. आणि त्यानंतर असा विचार केल्यानंतर आता मात्र ती इकडे चंद्रकांतशी बोलायचा खूप मोठा निर्णय घेत असते. जर मला त्यांच्याशी बोलता नाही आलं तर मी त्यांच्याकडे जाऊन भेटेल असं सुद्धा ती बोलत असते. नुकताच एक फंटास्टिक असा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे, अवनीच्या हाताला लागलेलं असतं आणि अवनीच्या हाताला लागल्यामुळे ती मात्र काही जेवत नसते. तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण इथे जेव्हा चंद्रकांत देशमानेंनी धक्का दिलेला असतो त्यामुळे अवनी ही खाली जमिनीवर पडलेली असते आणि जमिनीवर पडलेल्या अवनीमुळे आता मात्र इथे राजा तिची फार जास्त छान पद्धतीने काळजी घेऊ लागलेला असतो. तिच्यासाठी तो जेवण घेऊन येतो आणि तिला हाताने खाता येत नसतं, त्या हातावरती मलमपट्टी वगैरे लावतो आणि मलमपट्टी लावल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, असं तुम्हाला इथे न जेवून कसं चालणार आहे. तेव्हा अवनी म्हणत असते, पण बघ ना, इथे माझे जे माणसं होते त्यांच्याकडूनच मला एवढं दुःख मिळालं आहे, आता मी काय करायला हवं काय नाही ह्याच गोष्टी मला इथे कळत नाही आहेत. तेव्हा तो म्हणत असतो, काळजी वगैरे करू नका, मी आहे ना, मी कायम तुमच्याबरोबर कायम तुमच्या सोबत असणार आहे असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, ते सगळं जरी खरं असलं ना तरीसुद्धा मला मात्र फार जास्त टेन्शन येते. मग आता राजा म्हणत असतो, टेन्शन वगैरे अजिबातच काही घेऊ नका, मी कायम तुमच्याबरोबर कायम तुमच्या सोबत असणार आहे असं म्हणून स्वतःच्या हातानेच आता इकडे तो तिला जेवण भरवत असतो. जेव्हा स्वतःच्या हाताने जेवण भरवतो त्यावेळेला मात्र अवनी म्हणत असते, ज्या लोकांवर मी मनापासून प्रेम केलं, माया केली, पण त्या लोक माझ्याबरोबर असं वागतायत आणि तू मात्र माझ्यासोबत एवढा चांगला वागतोयस. आणि तेव्हा ह्या दोघांचं प्रेम त्याचबरोबर इथे घेतली जाणारी काळजी हे सगळं काही खिडकीतून आता इकडे सुलू आणि त्याचबरोबर दत्तू पाहत असतात. त्यामुळे ती फोटो शूट करत असते आणि त्यानंतर तो फोटो इथे ह्याला पाठवलेला असतो देशमाने म्हणजे
म्हणजे चंद्रकांत देशमानेला फोटो पाठवल्याबरोबर आता इकडे ते म्हणत असतात, बोला काय म्हणताय तुम्ही? अहो तुमची पोरगी इकडे आता संसार करू पाहते, तुमच्या पोरीनं संसार करावा अशी तुमची फार इच्छा आहे का? मला तर असं वाटतंय की तुम्ही तुमच्या पोरीची काळजी घेतली पाहिजे, एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तेव्हा चंद्रकांत म्हणत असतात, काय काय सांगताय काय? हे बघा तुम्ही असली वायफळ बडबड करू नका. तेव्हा ती म्हणत असते, अहो वायफळ बडबड वगैरे अजिबातच मी करत नाही, जे काही आहे ते मी तुम्हाला खरं खरं सांगायला लागलेली आहे असं सुद्धा आता इकडे ते स्पष्टपणे बोलतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र ते म्हणत असतात, ठीक आहे एवढंच जर असेल ना तर मी ताबडतोब तिकडे येतो आणि तिकडे आल्याच्या नंतर पाहतो की नेमकं काय आहे म्हणून. महेश मात्र म्हणत असतो, आपल्याला तिकडे जाण्याची काहीच गरज नाही. काय गरज आहे तिकडे जाण्याची? पण इथे चंद्रकांत म्हणत असतात, नाही ह्या बाईचं एकदा काय ते बघितलंच पाहिजे. आणि ती बाई इथे म्हणती की आता तुमची पोरगी त्या ड्रायव्हर बरोबर लग्नसुद्धा केले आणि सुखी संसारसुद्धा करते. मला तर असं वाटतंय की आता इकडे डॉक्युमेंट जाळून काही उपयोग झाला नाही. आणि त्याचबरोबर मला असं वाटतंय आता तिला तिकडून इकडे घेऊन आलंच पाहिजे. म्हणून आता चंद्रकांत देशमाने निघालेले असतात. आता इकडे सुलूने मात्र त्यांना पक्क सांगितलेलं असतं की काही करा पण तुमच्या पोरीला मात्र इथे ठेवू नका, तुमची पोरगी घेऊन जा, नाही तर तुमची पोरगी तुमच्या हातातून निसटून निघून जाईल असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा ते म्हणत असतात, ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, काही जरी झालं ना तरी आम्ही लवकरात लवकर येऊ असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा मात्र सुलूला कुठेतरी जाऊन सुखाची झोप लागत असते. आता सुलू दत्तूला म्हणत असते, काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे आता ते दोघं जण एकत्र येणार नाहीत. आणि त्याचबरोबर इथे आता उद्या मात्र फार तमाशा होणार आहे, तो म्हणजेच की धोंड्याच्या घरी. कारण धोंड्याला असं वाटतंय की तो सगळं काही व्यवस्थित करतो, पण धोंड्या आता मात्र तो काही व्यवस्थित करू शकणार नाही. आता फक्त उद्याचा दिवस दे, उद्या एकदा त्या पोरीचा बाप आला ना की लगेचच तो पोरीचा बाप तिला तिथून घेऊन जाणार आहे. ही सुद्धा गोष्ट तेवढीच खरी आहे असं सुद्धा ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र उपवास सोडण्यासाठी नमिता मात्र इकडे यशोदाकडे निघालेली असते. तेव्हा सुलू तिला अडवते आणि म्हणत असते, अजिबात तिकडे जायचं नाहीये. पण नमिता म्हणत असते, मी तुझं ऐकणार तेव्हा ना मी जाणार आहे आणि मला यशाच्याच हातून पाणी प्यायचं आहे. आणि जोपर्यंत यशा मला पाणी पाजत नाही तोपर्यंत माझा उपवास सुद्धा सुटणार नाही. मग नमिता धावतच यशाकडे जाते आणि त्याला म्हणत असते, मला पाणी पाज. पण यशा म्हणत असतो, अवनी आत्ता नमिता आपलं अजून तरी लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तू मला करायला लावू नकोस. पण ती ऐकणार तेव्हा खरं ना, अजिबात ती ऐकत नाही. आणि न ऐकल्यामुळे आता मात्र शेवटी ती त्याच्याच हातातून पाणी पित असते. आणि त्याच्या हातून पाणी पिल्यानंतर आता लगेचच इकडे आपण पाहतो की तेवढ्यात सुलू आलेली असते. सुलू आल्याबरोबर सगळं घर डोक्यावर घेते आणि म्हणत असते, हे सगळं काही काय चाललं आहे? तुझी हिंमत कशी झाली इथे माझ्या पोरीला पाणी पाजण्याची? त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, कशी हिंमत झाली आणि काय झालं हे मला तू सांगू नकोस. त्याचबरोबर इकडे तुझी पोरगी काय करते हे तू बघायचं सोडून सरळ सरळ माझ्यावर का आरोप करतेस? नेमकं तुझं काय चाललेलं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा इथे तिचा उपवास वगैरे हे सगळं काही सुटलेलं असतं. आणि उपवास सुटल्यानंतर खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा तिने त्याच्यासाठी साजरी केलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे अवनी म्हणत असते, खरं तर माझी पण पहिली वटपौर्णिमा आहे. तेव्हा लगेचच आता राजा म्हणत असतो, हो तुमची वटपौर्णिमा तर साजरी झाली म्हणजे नेमकं काय झालं असं विचारल्याबरोबर तिथे वटपौर्णिमेला झालेला सगळा सीन आता इकडे सांगण्यात आलेला असतो. आता अण्णा मात्र खूपच जास्त आनंदात असतात. अण्णा म्हणत असतात, खरं तर आज मात्र ना इथे माझ्या सुनेने सुद्धा वटपौर्णिमेचा उपवास केलाय आणि वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर माझी सून सुद्धा फार जास्त हॅपी आहे, ती आनंदात आहे. मग याच्या पलीकडे आम्हाला आणखी काय पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता सुलू आणि त्याचबरोबर चंद्रकांत हे दोघेही जण आलेले असतात. जेव्हा सुलू आणि चंद्रकांत हे दोघेही जण येतात त्यावेळेला मात्र इकडे आता अवनी म्हणत असते, बाबा तुम्ही इथे का आलात? तेव्हा ते म्हणत असतात, आत्ताच्या आता इथून चल, इथे थांबायचं नाहीयेस, काही जरी झालं तरी सुद्धा इथून जायचं आहे, कळलं का तुला? इथे थांबायची काही गरज नाही असं सुद्धा ते बोलत असतात. पण तेव्हा अवनी म्हणत असते, नाही आता माझा संसार सुरू आहे, मला तुमच्याबरोबर यायचं नाही. मुळात मी तुमच्यासोबत येऊन करू तरी नेमकं काय? तुम्ही माझे सगळे डॉक्युमेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी जाणून टाकल्या आहेत. मग मला तिकडे येण्याची काही इच्छा नाही आहे. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी इथेच राहून माझं स्वप्न पूर्ण करेल. आणि तेव्हा इथे यशोदा त्याचबरोबर राजा हे सगळेजण म्हणत असतात, तुम्ही आता काही जरी झालं तरी सुद्धा त्यांना तिकडून घेऊन जाऊ शकत नाही आणि आम्ही त्यांना नेऊन सुद्धा देणार नाही असं म्हटल्याबरोबर संगीता म्हणत असते, हे सगळं काही काय आहे?
आणि तेव्हा तुम्ही हे सगळं काही करण्याची हिंमत कशी झाली? महेश मात्र अवनीच्या हाताला पकडतो, पण अवनी मात्र सोडून हात घेते आणि धावतच इकडे राजाकडे जात असते आणि राजाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. तेव्हा राजासुद्धा म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. शेवटी अवनी मात्र इथे सुलूला आणि त्याचबरोबर ह्या चंद्रकांत देशमानेला धक्का देते आणि त्यांच्या घरातून हकलून देण्याचा प्रयत्न करत असते. आता अवनीने हे सगळं काही केल्यानंतर इथे अण्णांना मात्र फारच जास्त आनंद झालेला असतो. आता प्रेक्षकांनो, हे पाहणं फार कमालीचं असणार आहे की नमिता आता इकडे यशोदाबरोबर सुखाचा संसार करेल का आणि लग्न करून आता इकडे धोंडू तिला घरात घेईल का? पाहूयात येणाऱ्या नवीन भागात. तोपर्यंत